जाऊ का आम्ही दोघं फिरायला? हा. तू थांबती घरी? नाही. जाऊन येतो ना, आम्ही दोघं जाऊन येतो. तू राह इथं. अगं तुला टीव्ही लावून देते, खाऊ देते. राह ना, राह की तू थांब. आम्ही दोघं येतो, लगेच जाऊ. तुला तुझ्या आवडीचं खाऊ देणार. बरं, ओके ओके ठीक आहे. तू आणि पप्पा थांब, मी जाऊन येते. मग कशाला राग येतो एवढा मम्माचा? हा, यायचंय तुला पण? हा. तू त्रास देणार? नाही. माझं सगळं ऐकणार? हा. नक्की का? हा. आणि जर तू नाही ऐकलं तर मी परत व्हिडिओ काढून YouTube वर टाकेल, सही ऐकत नाही काहीच म्हणून. बघा, आता तू म्हंटली तुझ्या तोंडाने मी सगळं ऐकते म्हणून. आणि जर तू नाही ऐकलं, हट्टीपणा केला, कुठं बाहेर गेला तिकडे, तर मग मी तो व्हिडिओ परत YouTube वर टाकेल. चालेल का? हा. लेट्स गो. तर आम्ही आता बाहेर निघालोय आणि सईचं दरवेळी असतं, म्हणजे मी केस विंचरायला लागले की लगेच ती येते, म्हणती माझा पण चंबू घालणार, माझी पण वेणी घालणार. पण बिचारीचे केस एवढे छोटे आहेत आणि मध्यंतरीच आम्ही केस कापले होते तिचे, त्यामुळे आता सध्या तरी तिचे एक वेणी पण नाही आहेत. पण मम्मीने हा जुगाड केलाय जो की तिला आवडलेला पण आहे. कारण ते 2 छोटे छोटे क्लिप सापडले आणि मी एका साईडला ते लावले, पण ते बसत नव्हते. तिचे केस असे सिल्की असल्यामुळे ते लगेच खाली येत होते गळून. मग ती म्हटली नाही, मला चंबूच घालायचे, 2 वेणी घाल इकडे इकडं. मग तिचं असं हे काहीतरी केलं आहे आम्ही. मस्त मस्त. एका मुलीची आई असलेला हा एक फायदा आहे. म्हणजे आम्हाला नवीन नवीन हेअरस्टाईल करायला खूप आवडतात, खूप. आणि आमच्या मुली पण तितक्याच उत्साही असतात, फक्त आम्हाला केस नाहीत, हा भाग वेगळा. आवडलं ना तुला? मम्माने हेअरस्टाईल केलेली आवडली ना? सांग मला. आवडली ना? तू माझं बाळ आहे ना? मग कोणाचं बाळ आहे सांग? मम्मीचे. आणि पप्पांचं? पप्पांचं पण आहे? सगळ्यांचं आहे? अरे बापरे. सगळ्यांची मन राखणी करते. सगळ्यांची असतो? ओके. बाय बाय कर मग. चला बाय बाय. अगं आधी हॅलो गाईज म्हणायचं बाळा. हा, हॅलो गाय. आपण फिरायला जातोय. आपण कुठे चाललो फिरायला? नाही, मग बरंच आपल्याला फिरायला नाही नेणार पप्पा. मग म्हण ना, सांग ना त्यांना कुठे चाललोय फिरायला. बरं त्यांना म्हण, नवीन वर्षाच्या, म्हण माझ्या मागे, म्हण नवीन वर्षाच्या, म्हण ना ग प्लीज. मम्मी आम्ही दोघे जाऊ का फिरायला? व्हिडिओ काढायला लागली का विद्या? मला करमत नाही. नको ना ग, मला करमत नाही. बुंदीचा लाडू. किती गर्दी आहे बघा. ऑड डेला येऊन सुद्धा एवढी गर्दी आहे. चला तर आम्ही आलो होतो शॉपिंगला आणि शॉपिंग करता करता बघा यांचं काय चालू आहे. पाणीपुरी खातायत दोघी. कसं लागतंय? तू असं